नमस्कार मुलांनो, आज आपण भाग चौथामधील पाठ 17वा सोनाली हा बघणार आहोत. ह्याचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रे. वाघ पूर्णपात्रे, डॉक्टर वाघ पूर्णपात्रे हे प्राणी जगतातील एक प्रसिद्ध लेखक. प्राण्यांविषयी त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. सोनाली हे त्यांचं पुस्तक तर प्रसिद्धच आहे. त्या पुस्तकातूनच हा आपला आजचा पाठ आहे. मुलांनो, प्राणी जगत, प्राण्यांचं जग आणि प्राणी, मग ते पाळीव असू देत किंवा हिंस्र, याबद्दल सर्वांनाच खूप आकर्षण असतं. अगदी कुतूहल असतं यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी, उत्सुकता असते. छोटंसं कुठे कुत्र्याचं पिल्लू दिसलं, मांजरीचं पिल्लू दिसलं की आपल्याला ते आपल्या घरी आणावेसे वाटतात. एखादा जंगलातला वाघ आपल्याला दिसत नाही, पण तो बघायला लोक असे स्वतःहून जातात, पैसे खर्च करून जातात आणि वाघ दिसला की अगदी आनंदित होऊन घरी येतात. पाळीव प्राणी असो की हिंस्र प्राणी, आपल्याला यांच्याबद्दल नेहमीच उत्सुकता, कुतूहल आणि जाणून घेण्याची इच्छा असते, जिज्ञासू वृत्ती असते आणि एक वेगळंच आकर्षण असतं. वास्तविक पाहता पाळीव प्राणी आणि हिंस्र प्राणी यामध्ये एक भेद आहेच. पाळीव प्राणी जितके माणसाळलेले असतात, आपल्याशी लगेच एकरूप होतात, आपल्याला लळा लावतात, आपल्यावर ते प्रेम करू लागतात, तसं हिंस्र प्राण्यांचं नसतं, असा एक लोकांचा गैरसमज आहे. वास्तविक पाळीव प्राण्यांवर आपण प्रेम केलं तर ते जसे आपले होतात, तशी लहानपणापासूनच जर हिंस्र प्राण्यांवर देखील आपण प्रेम केलं, त्यांना लळा लावला, माया केली, तर ते देखील आपले होतात. ते देखील आपल्यावर प्रेम करू लागतात. जसं मनुष्य मनुष्यावर प्रेम करतो, त्यांच्यामध्ये एक जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं असतं, तसं त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्येही असतं. फक्त आपण त्यांच्या त्या हिंस्र प्राण्यांबद्दल, जंगली प्राण्यांबद्दलची जी भीती आहे, ती भीती जर आपण काढून टाकली, आपण त्यांना पाळू शकतो, पण कायद्याने त्यांचं पालन करता येत नाही. तो एक वेगळा भाग आहे. निसर्गदास यांच्यामध्ये जो काही भेद असतो त्यानुसार आपण त्यांच्याशी वागत असतो. पण हा जो सोनाली पाठ आहे, हा असाच एक आदर्श असा वस्तुपाठ आहे की ज्यात असं दाखवलेलं आहे की आपण जर एखाद्या हिंस्र प्राण्याला लळा लावला, त्याला प्रेम दिलं, त्याच्या अंगावरून मायेने हात फिरवला, तर तेच हिंस्र श्वापद आपलं होऊ शकतं. ते सुद्धा परतफेड म्हणून आपल्यावर तेवढंच प्रेम करू लागतं. आपल्यामध्ये पण सुद्धा असं पशुपणा असतो. आपण हिंस्र प्राण्यांना, जंगली प्राण्यांना म्हणतो की ते आपल्याला मारतात, त्यांच्यामध्ये हिंसकता असते वगैरे वगैरे वगैरे. आपल्यामध्ये नसते. आपल्यामध्ये सुद्धा असा हिंस्रपणा असतो. आपल्यामध्ये सुद्धा अशी नकारात्मक प्रवृत्ती असते. मग आपण जर आपल्यामधील ही नकारात्मक प्रवृत्ती घालवायची असेल, तर आपल्याला पण आपण आपल्यावर ते प्रेम करता यायला पाहिजे. पशूंमधील नकारात्मकता घालवायची असेल तर त्यांच्यावर प्रेम करावं, पशूला आपलं मानावं. मग ती कशी आपली होतात हे सांगणारा हा अतिशय संवेदनशील पाठ आहे. शेवटचा प्रसंग तर आपल्या डोळ्यात अश्रू उभे करतात. अतिशय भारावलेल्या अवस्थेतला तो प्रसंग आहे. म्हणूनच त्याला संवेदनशील पाठ म्हटलेलं आहे. आपण हा पाठ आता बघायचा. चला. सोनाली हा पाठ एका सत्य घटनेवर आधारित आहे. कुठेही खोटेपणा नाही. जी व्यक्ती आहे, लेखक डॉक्टर वाघ पूर्णपात्रे, प्राणी जगतात राहिलेली व्यक्ती आहे. प्राण्यांवर प्रेम करणारी व्यक्ती आहे. प्राण्यांना आपलं मानणारी व्यक्ती आहे. तर ही सोनाली कोण? ती त्यांच्याजवळ कुठून आली? काय घडलं होतं सोनालीच्या बाबतीत आणि त्यांच्या बाबतीत? हे सगळं आपल्याला या पाठातून जाणून घ्यायचं. सत्य घटनेवर आधारित अतिशय संवेदनशील पाठ आहे. माणसातील, आपल्यातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती
दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा हा पाठ आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे हे महत्त्वाचं. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावं हा संदेश या पाठातून मिळतो. चला आता आपण पाठाकडे वळूया. 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. सुतकी वातावरण म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती मृत पावली असेल, मरण पावली असेल, तर त्यानंतर आपल्या घरामध्ये जे दुःखी वातावरण होतं, आपल्याला सूतक लागतं असं म्हणतात. दुःखी वातावरण, मनुष्य गेल्याचं, तसं वातावरण लेखकाच्या घरात त्या 31 मार्चला होतं. काय झालं असेल? ते म्हणतात, आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती, आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं वास्तव्य कायम राहणार होतं. म्हणजे आता ती लेखकांच्या घरी राहणार नव्हती, तर पेशवे उद्यानात तिला नेऊन द्यायचं होतं आणि ते तिचं घर होतं, उद्यान. आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती. ते त्या सोनालीला घेऊन निघाले पेशवे उद्यानात पाठवायला. पण त्यांना ती मागचं सगळं आठवायला लागलं. सोनालीला घरी आणण्यापासून संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यापुढून जाऊ लागला. तो फ्लॅशबॅक पुढे ते वर्णन करतात. अजूनही तो दिवस आठवतोय मला. पण 29 ऑगस्ट 1973, वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयारच करून ठेवला होता. त्या 3 पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं. प्राण्यांमधील स्त्री म्हणजे मादी. आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचं चॉईस. लेखक डॉक्टर होते. तिन्ही बछड्यांना, बछडे कुणाचे? वाघाचे. तिन्ही बछड्यांना जन्मून 2च महिने झाले होते. मी 3ही पिल्लांना गोंजारलं, पण ते काय म्हणतात, पण सगळीच अशी फिस्कन अंगावर आली. आता ती वाघाची पिल्लं, वास्तविक ती सिंहाची पिल्लं होती. बछडे वाघाचे, सिंहाचे छावे. इथे छावे शब्द असतात तर आपल्याला लगेच सिंह कळलं असतं. त्या पिल्लांना, ते पिल्लं एकदम फिस्कन त्यांच्या अंगावर आली आणि मी त्यातल्या त्यात मग त्यांनी काय केलं, चॉईस करायचं होतं ना, एक पिल्लू घ्यायचं होतं. तर कमी फिस करणारं, शांत राहणारं असं एक पिल्लू निवडलं आणि ते इतरांपेक्षा थोडंसं सशक्तही होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या, आता छावा शब्द, त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षाचे झाले की वाघ किंवा सिंह हे असे पूर्ण ताकदीचे होतात. आपण 2 वर्षाचे ते धड नीट चालतही नाहीत मुलं. पण प्राण्यांची, छाव्याची आणि सिंहाची, बछडे, छावे हे 2 वर्षाचे झाले ना की त्यांना अशी पूर्ण ताकद त्यांच्यामध्ये असते. सापाचं पिल्लू ते जन्मल्याबरोबर तेवढंच विषारी असतं जेवढं मोठा साप असतो. मग त्यांना शिकवणं, जर 2 वर्षाच्या वर या प्राण्यांना शिकवलं ना तर ते शिकवू नाही शकत आपण, अवघड जातं. म्हणून ते असं 2 वर्षाच्या आत असलेली जी छावे असतात, बछडे असतात, तेव्हाच त्यांना शिकवायचं असतं. मग ते माणसाळतात, शिकतात सगळ्या गोष्टी. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. म्हणजे मला मोठं होऊन मग ट्रेनिंग द्यायचं वगैरे असं नाही. मला त्यांच्या ते लहान असतानाच सगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं. जेव्हा आपण ते मोठं झाल्यावर ट्रेनिंग देतात ना, सर्कशीतल्या प्राण्यांना देतात तसं चापकाची फटकारी मारू नको. मला तसं हिंसक ट्रेनिंग द्यायचं नव्हतं. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं असं डॉक्टर म्हणतात. अगदी कसं ते प्रेम? अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो असं, तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्ण पात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी अनेक शिकारी केल्या, प्रसिद्धी मिळवली, कीर्ती मिळवली. पण पशुमधील पशुत्वाची मी शिकार करायला आज निघालो होतो. म्हणजे काय तर त्या पशुमध्ये असलेलं जे पशुत्व असतं ते मला मारायचं होतं, ते जन्मालाच येऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मला त्याला लहान असतानाच प्रेम, माया, ममता शिकवायचं होतं.
मग ते नंतर तसं हिंसक होत नाही असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणून ते म्हणतात की मला पशुवर प्रेम करायचं होतं, त्याच्यातलं पशुत्वाची मी आज शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंह कन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस आधी आमच्या घरी एका रुपालीचं आगमन झालं होतं. आता ही रुपाली कोण? अशीच कुठली तरी प्राण्याची मुलगी. कापसासारखे शुभ्र केस असलेली 1.5 महिन्याची ही कुत्री, म्हणजे कुत्र्याचं पिल्लू होतं. आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर सुभाष, म्हणजे या डॉक्टरांना एक नात झाली, पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजे सुचेतानं सुचवलेलं दीपाली हे नाव ठेवलं. म्हणजे पहिले कोण आली? रुपाली, मग आली दीपाली आणि मग आली सोनाली. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात, म्हणजे 1973च्या ऑगस्ट महिन्यात आमच्या संगम नावाच्या बंगल्यात, बघा बंगल्याचं नाव पण संगम, म्हणजे जिथे नदीचे 2 प्रवाह एकत्र येतात तेव्हा त्याला जागेला त्या स्थानाला म्हणतात संगम. इथे तर 3 प्रवाह एकत्र आले होते. बघा आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंह कन्याही आली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम, त्रिवेणी तिघांचा संगम. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची, म्हणजे सोनेरी सोन्याच्या कांतीची शरीराची ती मादी कोच्यावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला तिचं नाव सुचलं, सोनाली. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. ते कुत्र्याचं पिल्लू, सिंहाचं पिल्लू. रुपाली सोनालीवर भुंकायची. तिला काय माहिती सिंहीण आहे म्हणून, काही माहिती नव्हतं. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली फिसकून अंगावर जायची तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसानंतर दोघींमध्ये गट्टी जमली. मग एकत्र बसणं झोपणं सुरू झालं. हिंडताना रुपाली पुढे आणि सोनाली मागे. रुपाली सिनियर होती ना, ती सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं. आणि रुपालीप्रमाणे सोनाली माझ्या पायाजवळ झोपू लागली. झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे. कोण? सोनाली. मग केस चाटे, मग पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती तर कधी रुपाली यांची ही अशी दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्या दमल्या की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई. पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. जशी रुपाली सहज झोपी जायची तशी सोनाली झोपत नव्हती. लहान मुलासारखं तिला असं थोपटून मला झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त कशी हातपाय करून. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मला झोपायला जागा अपुरी पडायची. मलाच जागा उरायची नाही असं डॉक्टर म्हणतात. की तिनं लहान मुलांसारखं ते प्रेम करत होते. बघा पुढे काय घडते. सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीच अंगापिंडानं मोठी होती. कुत्र्याचं पिल्लू जरासं थोडंसं सशक्त लठ्ठ होती अंगापिंडानं. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली 7-8 दिवसांनीच मोठी होती. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रुपाली तिच्यावर गुरगुरली की सोनाली काय करायची, एखाद्या कोपऱ्यात निमूटपणे जाऊन बसायची. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. शेवटी नैसर्गिक वाढ वेगळी असते ना, कारण ते दोन्ही प्राणी वेगळे होते. रुपाली लहान खोरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. ती रुपालीला आता ते सिंहिणीचं पिल्लू होतं, साधी सुधी नव्हती आणि हे तर छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं. त्यामुळे आता रुपाली छोटी दिसायला लागली आणि ही चांगली मोठी. आपल्या तोंडात पकडायची सहज. कोणाला? रुपालीला, सोनाली.
पण सोनालीचे दात मात्र कधी रुपालीला लागले नाही. मैत्रीण होती ना तिची, कशी दात लागू देणार. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली उर्र करून तिला दटावीत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्ट्या आणि साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बेराट ठाडलं. घरात नाही, आता घराच्या गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे, बांधून नाही. पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणानं खेळू लागल्या. एकमेकींचा पाठलाग करू लागल्या. माझ्या पायातून पळू लागल्या. पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या दीपाली, असा हा अवर्णनीय सामना. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचे भान राहत नसे. एक विलक्षण, वेगळाच, अवर्णनीय, ज्याचं मी वर्णन करू शकत नाही, असा आनंद मी लुटत असे अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला की म्हणजे मग त्या सज्जचा आडोसा घेत आणि एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत. जळगावला बॅडमिंटनच्या टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. बघा, जिथे टुर्नामेंट्स बॅडमिंटन खेळायचं डॉक्टर, तर तिथे सुद्धा सोनालीला घेऊन गेले. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच आणि दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडणे म्हणजे दोघे एकत्र आले. आधी त्या कुत्र्याला ते मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं. सिंहाचं पिल्लू, वाघाचं पिल्लू हे लहान जर असेल तर ते मांजरासारखंच दिसतं. तो तिच्या अंगावर धावला. कोण? तो अल्सेशियन कुत्रा, मांजराचं पिल्लू समजून. पण सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती. पण किंचितही न घाबरता फिस करून ती त्याच्या अंगावर धावली. मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला आणि सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. आणि कोर्टावरील जेवढे काही उपस्थित मंडळी होती ते सगळ्यांना बघून अतिशय मज्जा आली. रुपालीच्या पेक्षाही सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे आता सोनालीच्या आहाराते मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. सोनालीचं जेवण 3दा होत असे. त्यांचा आहार खूप मोठा असतो या जंगली प्राण्यांचा. सकाळी नाश्ता आणि त्या नाश्त्यामध्ये दूध आणि अंडी. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. खिमा माहिती आहे का तुम्हाला? मांसाला अतिशय बारीक 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 करून बिना हाडाचं ते मांस, त्याला म्हणायचं खिमा. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी म्हणजे दूध प्यायची. नाहीतर दूध पोळी, नाहीतर दूध भाताचं. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिनीशी लाडी गोडी लावायची. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीन बाईच्या पायात घोटाळत राही, त्यांच्या भोवती फिरत राही. कशासाठी? काहीतरी खायला मिळेल म्हणून. तोंडानं लाडीक आव आव असा आवाज करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागली. ताटली खाली ठेवली की ताटलीवरच तुटून पडेल. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तिची गुरगुर चालूच राहील. दूध पोळीने दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. सिंहीण काय खाते? मांस. शिकार करते ना ती, प्राण्यांना मारून खाते. पण लेखक म्हणतात की दूध पोळी आणि दूध भात खाणारी जगातली एकमेव सिंहीण म्हणजे आमची सोनाली. तिला आणि रुपालीला मग ते मोटारीतून फिरायला घेऊन जायचे. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की, ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर. का बरं? तर जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून असे टक लावून बघायचे. दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांच्याकडे ही जोडी डोळे विस्फारून बघत असे. आता सोनाली 1 वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती, अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी आता तीच आम्हाला ओढून न्यायची. आता ती पूर्ण आहार घेत असे. तिला आता रोज 3.5 किलो मटण लागायचं. अंडी असं 1 पाव वगैरे एवढाच्या खिम्याने आता तिचं होत नव्हतं. रात्री तिला आता 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला तिच्यासोबत रुपाली लागायचीच. रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर
पंजे मारत असे आणि मग मी तिला माझ्या हातानं खायला देत असे. दवाखान्याच्या कामामुळं मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थित अण्णांकडे किंवा एखाद्या गड्याकडे नोकराकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असेल. तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत घाबरायचे ना ते. कधी कधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांना सोनालीचा विचित्र अनुभव आला. बघा काय सांगतात लेखक. एका दिवशी त्यांना दवाखान्यात काम होतं म्हणून त्यांना लेखकाला जावं लागलं आणि सोनालीला जेवू घालण्याचं काम आता त्यांनी अण्णांवर सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाज्याजवळ आले. डबा दरवाज्याजवळच ठेवला त्यांनी आणि हॉलमध्येच ठेवून ते दार उघडून गच्चीवर सोनालीकडे आले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. का बरं? कारण तिला वाटलं की त्यांनी जेवणाचा डबा आणलाय, परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात आल्यावर सोनाली परत दरवाजाकडे धावत आली. सोनाली आता त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थच कळला नाही की हिला जेवण हवं आहे. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डबा आणतो, बाजूला हो. असं त्या दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुपली. काय झालं हे कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चूप राहा असं सांगत होते. डरकाळी जर फोडली आणि त्या डरकाळीने सगळ्या वस्तीतल्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं असतं ना, म्हणून तिला चूप राहा असं सांगत होते. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फार भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला आणि जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिने उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. सारं डब्यातलं ते मटण इतस्ततः पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिने सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही ती म्हणत होती, सॉरी, मी गुरगुरले ना, सॉरी. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. असे प्राणी असतात. पुढे अण्णांना मी म्हणालो की जेवताना जर पशूंना कोणी फसवलं ना, त्यांची खोडी काढली किंवा थोडा जरी विलंब झाला तर ते त्यांना सहन होत नाही. अण्णांच्या ते लक्षात आलं. सोनालीच्या दातात, त्यांचे दात खूप तीक्ष्ण आणि असे मजबूत असतात. दातांनीच तर फाडतात ते आपल्याला, कुठल्याही प्राण्यांना. सोनालीच्या दातात आता विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. तर हिने काय केलं, ते पातेलं यांनी नेलं नाही, विसरले. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यानंतर ते पातेलं चावायला सुरुवात केली. इतके ते दात तिचे पके होते की अक्षरशः थोड्याच वेळात त्या पितळी पातेल्याची अक्षरशः चाळणी झाली होती. इतकं तिने त्याला चावून चाळणी करून टाकली. वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद आणि केवढा चिवटपणा म्हणजे जिद्दीपणा असतो याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलेलं. सोनाली आता आमच्या घरच्यांपैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली म्हणजे त्यांची नात. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना तू काय करते असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशाच खेळत असताना एक पेशंट तिथे आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. सोनाली मात्र एकदम फिसकन त्याच्या अंगावर आली धावून. गरगरली, फिसकारली आणि त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं ते अवसान पाहून, तिचं ते रूप पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. का बरं? की आपल्या घरच्या लेकीला, या दीपालीला कोणीतरी परका माणूस उचलून घेऊन जात आहे म्हणून तिच्या संरक्षणासाठी ती त्याच्यावर फिसकारली. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि म्हणाले, काय रे, काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहेत. आणि त्यांनी अण्णांना मग सगळं सांगितलं. तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो. अण्णाने म्हणाले,
पुन्हा तो गृहस्थ गेला. त्याने दीपाली ती जाळी कशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवताळून त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. मग अण्णांनी त्या सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला होती. एक प्राणी असूनही अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं आणि दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं, तिला शांत केलं. एवढं सगळं लेखकाला आठवलं तिला घेऊन जात असताना. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये तोपर्यंत आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे? मग फुटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंहीण येणार आहे, सिंहीण. उघड्या मोटारीतून? मग आम्ही काय खोटं सांगतोय ना? पाहता पाहता तिला सिंहीण होती ना ती. लोकांना उत्सुकता असायची, कुतूहल होतं. ते पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी करू लागले कॅफे गुडलक चौकात. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून टाचा वर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला आणि रुपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. लोकांना पाहण्यासाठी दोघींना खूप तहान लागली होती. म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडं आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी पण अतिशय थकलो होतो, पण मला झोप येईना. का बरं? बघा पुढे. उठल्या उठल्या मी कमिशनरला फोन केला. सोनाली आली आहे म्हणून सांगितलं. पेशवे बाग शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष, लहान मुलं यांची गर्दी. महापौरानं सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, जो पिंजरा पेशवे उद्यानात घेऊन जाणार होता. या पिंजऱ्यातून आतल्या पिंजऱ्यात, ते असे दोन्ही पिंजरे एकमेकांना लावले. म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा आणि साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसे बसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कड आवंड्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी आणि प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयारच नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येई, मी बाहेर आलो की ती बाहेर येई. आता तिला फसवायचं होतं. फसवूनच तिला आत कोणणं शक्य होतं. म्हणून रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनालीही त्या पिंजऱ्यात गेली. जशी ती आतमध्ये गेली, दरवाजा बंद केला. मग मी पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून सोनालीला लगेच बाहेर ओढलं आणि झटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे बघत होती. ते गज, ती कडी कुलप. सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतःकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. उपाय नव्हता. ज्याच्यावर पुत्रवत प्रेम केलं, लेकीवत प्रेम केलं, त्या सोनालीला असते आपल्यापासून दूर करून आले होते. अंतःकरण तर जड होणारच. आपल्यालाही वाईट वाटलं ना मुलांना. सोनालीला असं त्यांच्यापासून दूर करायला नको होतं, पण कायद्याने हिंस्र प्राण्यांना आपल्या घरात एका विशिष्ट वयापर्यंतच ठेवू शकतो. 2 वर्षाच्या वर झाले की त्यांना जंगलात किंवा एखाद्या त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या उद्यानात, पार्कात त्यांना नेऊन ठेवावं लागतं. नाहीतर आपल्याला शिक्षा होते. म्हणून नाईलाजाने त्यांना तिला तिथे नेऊन सोडावं लागलं. चला, कृती बघायची. लेखकाने निवडलेल्या पिल्लांची वैशिष्ट्ये काय काय होती. ते जे तिसरं पिल्लू निवडलं ना 3 पिल्लांपैकी, एक तर ते 2 महिन्याचं छोटंसं किंवा कमी पिस करणारा होता दुसरं, आणि तिसरं वैशिष्ट्य होतं अंगपिंडाने जरा
सशक्त होती. तुम्हाला एक आणखी दिले, तुलना करा सोनाली आणि रुपालीमध्ये. तर सोनालीबद्दल काय लिहा की रुपालीपेक्षा 7 दिवसांनी लहान, आणि रुपाली वयाने सोनालीपेक्षा मोठी आणि अंगापिंडाने सशक्त मोठी. रुपाली गुरगुरली की सोनाली बापुडी होऊन जाईल आणि रुपाली ताईगिरी दाखवायची. तर असं पाठ्यपुस्तकातले अजून काही वैशिष्ट्य तुम्ही बघा, जे सोनालीमध्ये आणि रुपालीमध्ये काय तुलना करू शकतो आपण तशा, आणि ते तुम्ही पुढे लिहा. एक तिसरा आहे भाग, खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा. सोनालीचा स्वभाव आपल्याला कुठे कुठे तो जाणवतो ते तुम्हाला लिहायचं आहे. सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. या वाक्यातून तिचा प्रेमळपणा आपल्याला दिसतो. दुसरं, रुपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी. का बरं? कुठला स्वभाव दिसतो? ती मैत्रीण मानायची ना रुपालीला, मैत्रिणीसारखं प्रेम करायची, हा स्वभाव. तिसरं, सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. त्यातून तिचा कुठला स्वभाव की जेवणाच्या वेळी फसवले, त्यामुळे तिला संताप आला, हा स्वभाव. पुढे, सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागले. यातून तिचा कुठला स्वभाव दिसून आला? क्षमाशील वृत्ती, मला माफ करा, माझं चुकलं. मोठ्याने फिसकारून सोनाली त्या गृहस्थाच्या अंगावर आली. यातून तिचा स्वभाव असा दिसला की आपल्या माणसाचं संरक्षण करावं. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. शेवटच्या प्रसंगात कुठला स्वभाव? आमच्यापासून, आपल्या माणसांपासून दूर होण्याचं दुःख तिच्या डोळ्यात दिसत होतं. काही वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. डोळे विस्फारून बघणे, आश्चर्याने बघणे, याचा वाक्यात उपयोग तुम्ही करायचा. लळा लागणे, प्रेम वाटणे, माया वाटणे. तुटून पडणे, द्वेषाने रागाने हल्ला करणे. तावडीत सापडणे, कचाट्यात सापडणे. याचे वाक्यात उपयोग तुम्ही करून बघायचे. हं, तुम्हाला सोनाली आणि दीपाली यांच्यामधील जिव्हाळा व्यक्त करणारा जो प्रसंग होता दवाखान्यातला, खाली पेशंट आला म्हणून डॉक्टर तिकडे गेले आणि तो गृहस्थ तिथे कोणी नव्हतं. त्या गृहस्थाला वाटलं की ती दीपाली सिंहिणीच्या जवळ गेली आहे आणि आता काही पण होऊ शकतं, म्हणून त्या दीपालीला सिंहिणीपासून वाचवण्यासाठी त्याने तिला उचलून घेतलं. आणि त्यावेळी सोनालीने जी प्रतिक्रिया दिली, जी त्याच्या अंगावर अशी पिस्कारली, तो जो प्रसंग आहे, आपल्या मुलीला, आपल्या दीपालीला वाचवण्यासाठी ती सोनाली कशी प्रतिक्रिया देते, तो जो प्रसंग आहे, तो जो भावनिक प्रसंग आहे, तो तुम्ही तुमच्या शब्दात आता लिहून पाहायचा. तुमच्या शब्दात लिहून बघा. सोमत आहे. आणखी दुसरं त्याच्यात दिलेलं आहे, ते पण तुम्ही लिहून पाहायचं की पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो. नक्कीच या संबंधी तुम्हाला कुठला अनुभव आलाय? कुत्र्याच्या बाबतीत, मांजरीच्या बाबतीत, गाईच्या बाबतीत आला असेल तर तो नक्की तुमच्या शब्दात लिहून बघा. ही कृती तुम्ही अवश्य करा. कसा वाटला पाठ मुलांनो? आहे ना संवेदनशील? पण आपण ही हिंमत करू शकत नाही पशूंना पाळायची. आपण पाळीव प्राणीच पाळतो. पण त्यात एक लक्षात आलं असेल तुम्हाला, हिंस्र प्राणी असू देत किंवा पाळीव प्राणी, त्यांच्यावर जर आपण प्रेम केलं, मनुष्यासारखं प्रेम केलं, तर ती सुद्धा मनुष्यासारखी वागतात. सगळेच हिंस्र प्राणी किंवा जंगली प्राणी हिंस्र नसतात. त्यांना सुद्धा आपल्यावर प्रेम करता येतं. फक्त त्यांच्यामधलं पशुत्व आपल्याला मारता यायला पाहिजे. म्हणून आपल्यातलं जे पशुत्व असतं, मनुष्यामध्ये जी नकारात्मकता आहे, जे वाईट गुण आहे, जे पशुत्व आपल्यातही आहे, आपणही त्यांच्यासारखंच रागवतो, आपणही एखाद्याला त्यांच्यासारखं मारून टाकतो, ते पण दूर करता आलं पाहिजे. जसं जनावरातलं पशुत्व दूर करायचं असतं, तसं आपल्यातलंही करायचं असतं. हा एक मोलाचा संदेश देणारा हा डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांनी लिहिलेला सोनाली हा पाठ आज आपण बघितला. भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.